नमस्कार, या सत्रात तुमचे स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण LCD टीव्हीमध्ये नो फीचर अँड नो साऊंड हे मुद्दे हाताळणार आहोत। हँड्स ऑन एक्सप्लोरेशनद्वारे तुम्ही LCD अँड LED टीव्हीचे ट्रबल शूटिंग आणि असेंब्लीमध्ये तुमची कौशल्ये विकसित कराल। चला तर सुरू करूया। उद्दिष्ट्य या सेशनच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टी करण्यास सक्षम व्हाल। LCD किंवा LED टीव्हीमध्ये नो साऊंड अँड नो पिक्चर समस्या ओळखणे, LCD किंवा LED टीव्हीमध्ये फ्लोचार्ट पद्धतीने दोष दुरुस्त करणे आणि डिबगिंग नंतर टीव्ही टेस्ट करणे। सर्वप्रथम आपण दोष ओळखण्यासाठी LCD किंवा LED टीव्ही टेस्ट करूया। टीव्हीच्या ट्रबल शूटिंगसाठी सर्व आवश्यक टूल्स आणि मटेरियल्स तयार ठेवा। टीव्हीला रिपेअर टेबलवर ठेवून सुरुवात करा। RCA 3 किंवा HDMI केबल वापरून दोन्ही पॉवर कॉर्ड सुरक्षितपणे प्लग इन केल्याची खात्री करून सेट टॉप बॉक्स टीव्हीला कनेक्ट करा। रिमोट कंट्रोलवरील पॉवर बटन दाबा। फ्रंट पॅनलचा लाल LED लाईट चमकतो, परंतु तिथे नो डिस्प्ले किंवा नो साऊंड असेल तर हे टीव्हीच्या ऑडिओ आणि व्हिज्युअल कॉम्पोनंटसोबत शक्य असलेल्या समस्या दर्शवते। नंतर टीव्हीचा पृष्ठभाग सुरक्षित करण्यासाठी रिपेअर टेबलवर एक मऊ कापड टाका। सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आणि त्याचा अंतर्गत कॉम्पोनंट्समध्ये प्रवेश सहज करण्यासाठी टीव्हीशी कनेक्ट केलेल्या सर्व केबल्स डिस्कनेक्ट करा। आजूबाजूच्या भागांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन बॅक पॅनलचे कव्हर जागेवर धरून ठेवणारे स्क्रू हळूवारपणे काढा। एकदा का स्क्रू काढले गेले की टीव्हीचे आतील भाग उघड करण्यासाठी बॅक पॅनल कव्हर काळजीपूर्वक उचला। कॉम्पोनंट्सवर कोणत्याही अनावश्यक ताण येऊ नये म्हणून आवश्यक असलेला वेळ घ्या। पुढे फ्लोचार्ट वापरून आपण ट्रबल शूटिंग प्रोसिजर पाहूया। केबल अँड स्पीकर टेस्ट करण्यासाठी प्रदान केलेल्या फ्लोचार्टचा संदर्भ घ्या। मेन बोर्डपासून कनेक्टर ओळखून आणि मेन बोर्ड आणि स्पीकरला जोडणारी केबल काळजीपूर्वक डिस्कनेक्ट करून स्पीकर केबल टेस्ट सुरू करा। स्पीकर केबल टेस्ट करण्यासाठी कंटिन्युटी मोडला मल्टीमीटर सेट वापरा। लेफ्ट साइडने सुरुवात करा। साऊंड आउटपुटसह मल्टीमीटरवर अंदाजे 5 ओहमची रीडिंग केबलच्या कार्यक्षमतेची पुष्टी करते। एकदा का केबलची अखंडता कार्यरत असल्याची पडताळणी झाली आणि मेन बोर्ड अँड ICS कार्यरत असल्याची पुष्टी झाली की स्पीकर युनिटची चाचणी करण्यासाठी आपले लक्ष पुनर्निर्देशित करा। मल्टीमीटरला रेझिस्टन्स मोडवर स्विच करा आणि डाव्या स्पीकरच्या टेस्टिंगवर लक्ष केंद्रित करा। त्याचप्रमाणे रीडिंग 8 ओहम्सच्या आसपास असावे, विशेषतः या स्पीकर मॉडेलसाठी तयार केलेले। काही घटनांमध्ये 4 ओहम्स रीडिंग असलेले स्पीकर्स देखील सोबत असू शकतात। तथापि जर मल्टीमीटरने 2 ओहम्स रीडिंग दर्शवित असेल तर ते अपेक्षित रेझिस्टन्स लेव्हलपासून विचलन दर्शवते आणि स्पीकर बदलण्याची आवश्यकता दर्शवते। समान पद्धत वापरून उजव्या स्पीकरसाठी टेस्टिंग प्रोसेस पुन्हा करा। जर मल्टीमीटर स्वीकार्य श्रेणीच्या बाहेर रेझिस्टन्स व्हॅल्यू नोंदवित असेल तर ते स्पीकर खराब कार्य करणारे असल्याचे सुनिश्चित करते। अशा प्रकरणांमध्ये त्वरित बदलणे आवश्यक असते। जर मेन बोर्डसोबत समस्या असेल तर मेन बोर्ड बदला। मेन बोर्डवरील ऑडिओ जॅक इंटरफेसमध्ये असलेली कोणतीही खराबी किंवा नुकसान साऊंड आउटपुटमध्ये व्यत्यय आणू शकते, ज्यामुळे बघितलेले सिम्पटम्स दिसून येतात। अशा प्रकरणांमध्ये समस्येचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी मेन बोर्ड बदलणे अत्यावश्यक बनते। प्रदान केलेला फ्लो डायग्रामचा संदर्भ घेऊन मूळ समस्या निवारण करण्यासाठी मेन बोर्ड बदलण्याकरिता निर्देशित केलेल्या पायऱ्यांचे अनुसरण करा। आता LED टीव्हीमधील नो पिक्चर समस्येचे निवारण करूया। पॉवर सप्लाय बोर्डवरील बॅक LED लाईट कनेक्टर ओळखून आणि ते काळजीपूर्वक डिस्कनेक्ट करून सुरुवात करा। LEDच्या कार्यक्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी LED टेस्टर वापरा। साधारणपणे जेव्हा LED टेस्टर बॅकलाईटला जोडलेलं असते
तेव्हा त्याने व्होल्टेज रीडिंग अंदाजे 72 व्होल्ट्स प्रदर्शित केले पाहिजे. हे व्होल्टेज सुनिश्चित करते की LED अपेक्षित मर्यादेत कार्य करीत आहे. तथापि जर LED टेस्टर अपेक्षित 72 व्होल्ट्स ऐवजी 300 व्होल्ट्सचे व्होल्टेज रीडिंग सतत दाखवत असेल तर ते LED लाइटिंग सिस्टीममध्ये अंतर्गत दोष असल्याचे सूचित करते. व्होल्टेज लेव्हल्समधील अशी विसंगती LEDचे कार्य खराब झाले आहे अथवा ते अपयशी असल्याचे दर्शवते. परिणामी अयोग्य बॅकलाइटिंग होते. या प्रकरणात जिथे LED टेस्टर 300 व्होल्ट्सचे व्होल्टेज रीडिंग नोंदवतो त्यावरून अशी पुष्टी होते की LEDs खरोखरच दोषपूर्ण आहे. हे निदान दोषपूर्ण LEDच्या पुढील तपासणीची आणि ते संभवतः बदलण्याची गरज स्पष्ट करते. पुढील चाचणी आणि तपासणीसाठी टीकॉन किंवा टायमिंग कंट्रोलर बोर्डला कनेक्ट केलेल्या सर्व केबल्स डिस्कनेक्ट करून सुरुवात करणे गरजेचे असते. पुढे समोरील बाजूला प्रवेश करण्यासाठी टीव्ही काळजीपूर्वक फ्लिप करा. टीव्हीच्या सर्व बाजूंनी समोरील प्लास्टिक पॅनल कव्हर हळूवारपणे काढा. सुरक्षा टिप: पॅनलच्या नाजूक संरचनेला कोणतेही नुकसान होऊ नये यासाठी पॅनल काळजीपूर्वक हाताळण्याची खबरदारी घ्या. एकदा का फ्रंट पॅनल कव्हर काढून टाकले की कोणत्याही प्रकारचे ओरखडे टाळण्यासाठी डिस्प्ले स्क्रीन मऊ कापडावर किंवा पॅड केलेल्या पृष्ठभागावर ठेवा. डिस्प्ले स्क्रीन मऊ कापडावर सुरक्षित ठेवल्यानंतर स्क्रीनच्या मागे स्थित डिफ्युजर्सचे वेगवेगळे थर काढून टाकायला सुरुवात करा. या व्यतिरिक्त डिफ्युजर्सच्या खाली स्थित LED स्ट्रिप अँड केबल्समध्ये प्रवेश मिळवण्यासाठी रिफ्लेक्टर मटेरियलचा एक थर काढून टाका. अंतिमतः LED स्ट्रिपच्या वरील बाजूला जोडलेल्या केबल्स काळजीपूर्वक अनप्लग करा. टीव्हीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतील अशा हानी, झीज किंवा बिघाड अशा कोणत्याही लक्षणांसाठी LED स्ट्रिप्स आणि केबल्सचे बारकाईने परीक्षण करा. पुढे LED स्ट्रिपच्या एकंदर फंक्शनमध्ये प्रवेश करण्यासाठी LED टेस्टरचा उपयोग करा. एकंदर फंक्शन टेस्ट अनुसरल्यानंतर स्ट्रिपच्या लांबीनुसार प्रत्येक LED वैयक्तिकरित्या तपासणी सुरू करा. वैयक्तिक LED निरीक्षण दरम्यान जर कोणताही LED चमकण्यात अयशस्वी झाला किंवा चमकण्यात अनियमितता दर्शवित असेल तर ते LED खराब झालेला आहे असे सूचित करते, जो बदलण्याची आवश्यकता आहे. अशा बाबतीत वैयक्तिक LED बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी संपूर्ण LED स्ट्रिप बदलण्याचा सल्ला दिला जातो. LED स्ट्रिप्स बदलताना त्याच ब्रँडच्या स्ट्रिप्स आणि मूळ स्ट्रिप्ससारखे स्पेसिफिकेशन्स असलेली स्ट्रिप्स वापरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे डिस्प्ले आणि बॅकलाइटिंग सिस्टीमची गुणवत्ता राखून कामगिरीमध्ये कंपॅटिबिलिटी आणि सातत्य सुनिश्चित होते. आता LCDचे बॅकलाइट कसा बदलावा ते आपण पाहूया. जर LCD टीव्हीचा बॅकलाइट बिघडलेला असेल तर पॉवर सप्लाय कनेक्ट करून तो टेस्ट करा. जर ते काम करत नसेल तर पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट करा आणि सर्व कनेक्शन सुरक्षित असल्याची खात्री करून जुना बॅकलाइट नवीनने काळजीपूर्वक बदला. एकदा पूर्ण झाले की टीव्ही पुन्हा जोडा आणि सुधारित पिक्चर क्वालिटीचा आनंद घ्या. आता आपण टीव्ही परत जोडू आणि टेस्ट करू. रिफ्लेक्टर, डिफ्युजर्स, फ्रंट पॅनल आणि डिस्प्ले काळजीपूर्वक कनेक्ट करून सुरू करा. एकदा समोरचे कॉम्पोनंट सुरक्षितपणे जागेवर आले की टीव्ही हळूवारपणे फ्लिप करा आणि केबल टीकॉन किंवा टायमिंग कंट्रोलर बोर्डशी कनेक्ट करा. इथे तुम्हाला बॅक LED केबल मिळेल. ही केबल टीव्हीच्या पॉवर सप्लाय बोर्डला अचूकपणे कनेक्ट करा. आता बॅक पॅनल जोडण्याची वेळ आली आहे. टीव्ही केसिंगच्या कडांसह काळजीपूर्वक संरेखित करून पोझिशनमध्ये सरकवा.
एकदा संरेखित केले की बॅक पॅनल घट्टपणे एका ठिकाणी सुरक्षित करण्यासाठी प्रदान केलेले स्क्रू वापरा. आता जोडणी पूर्ण झाली आहे. चला आपण आता चाचणी घेऊया. टीव्ही सुरक्षितपणे आणि समानतेने बसेल हे सुनिश्चित करून स्टँडवर काळजीपूर्वक ठेवा. पुढे HDMI केबल वापरून सेट टॉप बॉक्स टीव्हीशी कनेक्ट करण्याची वेळ झाली आहे. आता टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स पॉवर कॉर्ड्स दोन्ही AC सॉकेटमध्ये प्लग करा. कॉर्ड्स सुरक्षितपणे घातले आहेत आणि कोणत्याही तारा उघड्या नाहीत हे सुनिश्चित करा. एकदा कॉर्ड्स कनेक्ट झाले की टीव्ही आणि सेट टॉप बॉक्स दोन्हीवर पॉवर स्विच ऑन करा. पॉवर सुरू असताना टीव्हीसाठीचा रिमोट कंट्रोल घ्या आणि पॉवर बटन दाबा. कोणतेही दृश्यमान दोष नाहीत आणि डिस्प्ले योग्यरित्या कार्य करत आहे हे पडताळून पाहण्यासाठी थोडा वेळ घ्या. आता आपण साऊंड टेस्ट करूया. यासोबतच आपण या सेशनच्या शेवटी आलो आहोत. या सेशनमध्ये आपण खालील गोष्ट शिकलो. LCD किंवा LED टीव्हीमध्ये नो साऊंड अँड नो फीचर समस्या ओळखणे. LCD किंवा LED टीव्हीमध्ये फ्लो चार्ट मेथड वापरून दोष दुरुस्त करणे. डिबगिंग नंतर LED LCD टीव्ही टेस्ट करणे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.